कल्पना करा, जगाचा असा एक कोपरा जिथे तापमान उणे 60 अंशापर्यंत घसरतं, जिथे ताशी 200 किलोमीटर वेगानं बर्फाची वादळं अंगावर धावून येतात आणि जिथे साध्या माणसाचा श्वासही गोठून जाईल. अशा जीवघेण्या वातावरणातही एक छोटासा जीव मोठ्या दिमाखात जगतोय, ज्याला उडता येत नाही, तरीही जो आकाशातल्या पक्ष्यांपेक्षा जास्त लांबचा प्रवास करतो, जो जमिनीवर थोडा अडखळत गोंडसपणे चालतो, पण पाण्यात एखाद्या टॉर्पिडो सारखा वेगानं झेपावतो. मित्रांनो, आज आपण ओळख करून घेणार आहोत अँटार्क्टिकाच्या खऱ्या राजाची, पेंग्विनची. तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की पेंग्विन पक्षी असूनही उडत का नाही? लाखो वर्षांपूर्वी पेंग्विनचे पूर्वज उडू शकत होते, पण जगण्यासाठी आणि शिकार करण्यासाठी त्यांना हवेपेक्षा समुद्रात पोहणं जास्त महत्वाचं वाटलं. निसर्गानं त्यांना उडणाऱ्या पक्ष्यांपासून सुपर स्विमर बनवलं. इतर पक्ष्यांची हाडे पोकळ असतात, जेणेकरून ते हवेत उडू शकतील, पण पेंग्विनची हाडे जड आणि भरीव असतात, ज्यामुळे ते दगडासारखी खोलवर डुबकी मारू शकतात. त्यांच्या शरीरावर अत्यंत दाट पिसे असतात आणि त्यावर एक खास प्रकारचं नैसर्गिक तेल असतं. यामुळे पोहताना पाणी त्यांच्या त्वचेला स्पर्शही करू शकत नाही. पाण्यातून बाहेर आल्यावर त्यांनी फक्त एकदा अंग झटकलं की ते पूर्णपणे कोरडे होतात. अँटार्क्टिकाच्या या गोठवणाऱ्या थंडीत हे छोटे जीव स्वतःला उबदार कसं ठेवतात? त्याचं उत्तर आहे एकता. हजारो पेंग्विन एकत्र गोलाकार उभे राहून थंडीशी लढतात. याला विज्ञानात हडलिंग म्हणतात. जे पेंग्विन बाहेरच्या बाजूला असतात त्यांना जास्त थंडी लागते, म्हणून काही वेळानं ते आत येतात आणि आतले पेंग्विन बाहेर जातात. यामुळे त्यांच्या घोळक्यातील तापमान बाहेरच्या तुलनेत चक्क 10 ते 20 अंशांनी जास्त उबदार राहतं. पेंग्विनच्या जगात जबाबदाऱ्यांची वाटणी खूपच अनोखी आहे. मादी अंड घालून अन्नाच्या शोधात समुद्राकडे निघून जाते. त्यानंतर पुढचे 2 महिने नर पेंग्विन कडक थंडीत काहीही न खाता ते अंड आपल्या पायावर असलेल्या ब्रूड पाउचमध्ये उबवत ठेवतो. जर ते अंड चुकूनही बर्फाला टेकलं तर आतला जीव काही सेकंदात गोठून मरतो. वडिलांचं हे प्रेम आणि समर्पण खरोखरच अविश्वसनीय आहे. पाण्यात पेंग्विन जितके चपळ आहेत तितकेच धोकेही आहेत. लेपर्ड सील आणि किलर व्हेल हे त्यांचे नैसर्गिक शत्रू आहेतच, पण आज त्यांचा सर्वात मोठा शत्रू कोणताही प्राणी नाही, तर आपण माणसं आहोत. ग्लोबल वॉर्मिंगमुळे अँटार्क्टिकाचा बर्फ वेगानं वितळतोय. जर बर्फच उरला नाही तर पेंग्विन अंडी कुठे घालणार? आपण समुद्रातून मोठ्या प्रमाणात मासेमारी करतोय, ज्यामुळे या पेंग्विनसाठी पुरेसं अन्नच उरत नाहीये. जगभरात 25 एप्रिल हा दिवस जागतिक पेंग्विन दिन साजरा केला जातोय. त्याचा उद्देश फक्त त्यांचे गोंडस फोटो पाहणं नाही, तर निसर्गाचा हा अनमोल ठेवा वाचवणे. मित्रांनो, पेंग्विन आपल्याला एक खूप मोठी गोष्ट शिकवतात. कितीही कठीण परिस्थिती असली, जर आपण एकत्र राहिलो तर आपण नक्कीच आपल्या संकटांना मात देऊ शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच भन्नाट माहितीसाठी आपल्या क्युरियस कथा मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.